संघात समित आणि यज्ञेश राऊत यांच्याकरिता कट्टा ग्रुप यांच्याकडनं कॅच साठी 100 रुपये. आता जीव तोडून धावतील दोघे कॅच घेण्यासाठी. 100 रुपयांचा प्राइस आहे. पाहूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र चेंडू खाली. एक रन झेल काही होऊ शकला नाही. दुसऱ्या करता वळतात आणि इथे मात्र चुकीचं कॉलिंग. दगा फटका. विकेटचं पतन. गॉन. इथे आपण पाहिलं तर मोठा धक्का लागलाय. विक्रांत बाद होऊन आपण पाहिलं तर तंबूच्या दिशेला परततोय. एक मोठा मासा गळाला लागलाय. बिग ब्लो. गोलंदाजी अगदी भन्नाट यावेळेला मात्र पाहायला मिळते तन्मयची. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती प्रशांत. तन्मयने आपल्या गोलंदाजीतला दमखम दाखवल्या. पहिल्या 3 बॉलवरती धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या 1 गडी बाद 2 अशी आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते. जसे जसे सामने आता पुढे पुढे जात आहेत तसतशी उत्कंठा मात्र पोहोचली जाते, अजून वाढते आहे. कारण की सेमीफायनलचं तिकीट कुठल्या संघाला मिळणार ते अजून कन्फर्म झालं नाहीये आणि ते कन्फर्मेशन अगदी थोड्या वेळात आपल्याला मिळेल आणि कुठले संघ 4 मध्ये येतील त्याही गोष्टी आपल्या समोर येणार आहेत. षटकातील चौथा बॉल. ते मात्र अगदी चांगला बॉल होता. पायावरती टाकलेला बॉल. त्याला मात्र आपण पाहू शकला तर बॉटम हँडच्या सहाय्याने दिशा दिली जाते. 1 रन परिपूर्ण केली गेली आहे आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चौथा बॉल घेऊन तन्मय पुन्हा एकदा तयार. चला जास्त वेळ घेऊ नका तन्मय, विनंती करतोय. इथे मात्र अक्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. एकच धाव तिथे मिळेल. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही. 3 षटकांच्या लढती आहेत आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये प्रत्येक संघाचा प्रत्येक फलंदाजांचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त धावा जमवाव्यात, एक चांगलं टार्गेट सेट करावं. कारण की 3 षटकांमध्ये आपण पाहिलं तर समोरच्या संघामध्ये देखील तितक्या ताकदीचे ते गोलंदाज असतात आणि त्यांच्या विरोधामध्ये चांगली फटकेबाजी करणं, चांगल्या धावा जमवणं याही गोष्टी तितक्या महत्त्वाच्या असतात. इथे मात्र आपण पाहतो 1 धाव जी आहे ती शरीराला लागून चेंडू जातोय म्हणजेच लेग बाईजचा सिग्नल पंचांकडून आलाय आणि या लेग बाईजने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 5. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 5 धावा धाव फलकावरती लागल्यात. हर्ष आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल ओव्हर द विकेटने घेऊन गोलंदाज हर्ष तयार. इथे मात्र अगदी मोठा स्विंग यावेळेला पाहायला मिळतोय. डाऊन द लेग चेंडू गेलेला आहे. वाईटचा सिग्नल इथे पंचांकडनं आला आणि वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता 6 झालेली आहे धाव फलकावर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे जाणार आहोत. पुढील मॅच आपण पाहणार आहोत साई गणेश 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे जय महाराष्ट्र. फुल टॉस बॉल. फटका तर चांगला. फटका फसतोय की काय, मिस टायमिंग आहे. परंतु इथे मात्र उशिराने क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचताय. झेल काही होऊ शकला नाहीये परंतु 2 धावा अगदी इझिली डन केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण आता पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8.
8 धावा फलकावरती लागल्यात. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती मोठा प्रहार करण्याची आवश्यकता होती, परंतु इथे मोठा प्रहार झाला नाही, फक्त चिप केलं आणि येथे 2 धावा या परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेला आहे. एक दुसरा बॉल फुलटॉस चेंडू. व्हॉट अ शॉट. कलात्मकतेचा आविष्कार इथे पाहायला मिळालाय. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका हवेच्या झोतासह या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि 6 धावांची मोहोर त्या चेंडूवरती त्यानं उमटवली. धाव संख्या या 6 धावांनी झालेली आहे धाव फलकावरती 14. धावा फलकावरती लागल्या. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा हर्ष तयार. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीचा बॉल इथे मात्र आपण पाहताय. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रो मध्ये पुढे येत आहेत. चेंडूला उचलतायत. तिथपर्यंत एक धाव अगदी कंप्लीट केली आहे आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे फलकावरती 15. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा हर्षने मोजलेल्या आहेत. पहिला बॉल वाईड आपण पाहिला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर 1 रन. 10 धावा एकत्रितपणे मोजल्या गेल्यात. एक्सपेन्सिव्ह ओव्हर सध्यापर्यंत हर्षची पाहायला मिळते. पाहूया कमबॅक हर्ष या षटकामध्ये कशा प्रकारे करेल. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका मिड विकेटच्या दिशेला. 6 षटकार. या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 21. काय सुंदर फटका होता. जागा बनवली, त्यानंतर चेंडूवरती लक्ष ठेवलं आणि अगदी आपल्या मनमुराद स्टाईलने 6 धावा जमवल्या. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खेळला. गॅप मध्ये चेंडू जातोय. या वेळेला चेंडू जातोय चौकार. 4 धावांकरिता. आता मात्र कुठेतरी गोलंदाज हर्षची रिदम इथे मात्र तोडली जाते. फलंदाजांना अगदी तोडफोड वाली बॅटिंग ही पाहायला मिळते. काय जबरदस्त चौकार षटकार चौकार षटकार हे पाहायला मिळत आहेत. 19 धावा आतापर्यंत मोजतोय हर्ष या षटकामध्ये. यानंतरची लढत दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करीन की आपण टॉस साठी जायचं आहे. जय महाराष्ट्र विरुद्ध साई गणेश 11 अशी पुढची लढत आपण पाहणार आहोत. षटकातील शेवटचा बॉल हर्ष घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. अगदी चांगला बॉल इथे मात्र आपण पाहतोय तर या डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 25. शेवटचा आणि अंतिम षटक आता या सत्रातला आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालेला आहे निकेतन. आता डावखुरा फलंदाज स्ट्राईक वरती आहे, कारण की हवेचा झोत देखील आपण पाहिलं तर अगदी ऑन साइडला म्हणजे लेग साइडला आपल्याला पाहायला मिळतो आणि मागील मॅच मध्ये प्रशांतने तो कारनामा केलाय. आता पाहूया या शेवटच्या आणि अंतिम षटकात किती धावा प्रशांत जमवेल. शेवटच्या षटकातील पहिला बॉल निकेतन ओव्हर द विकेटने. इथे मात्र बॅट चिकडा लागली आहे आणि मोठा विकेट प्रशांत ऑन.
विकेटचं पतन झालंय, मोठा धक्का लागलाय. प्रशांत बाद दोन तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. धाव संख्या वरती 25. अजूनही आता शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत आणि या 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आता दाखल झालाय नव्याने साहिल. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये अजून किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. चला जास्त वेळ लावू नका, फील्ड सेटअप करण्यामध्ये विनंती आहे. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, त्यानंतर हर्षचं ते महागडं षटक 20 धावा त्या षटकात आणि आता तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती निकेतनने विकेट मिळवली आहे. षटकातील दुसरा बॉल निकेतन घेऊन पुन्हा एकदा तयार होतोय. षटकातील दुसरा बॉल निकेतन घेऊन तयार. इथे मात्र फक्त जेंटल पुश केलंय ओव्हर द बॉलर सेट. फिल्डर यावेळेला मात्र अगदी वेगाने पुढे येतोय. एकच धाव तिथे पाहायला मिळाली आहे. अगदी गोलंदाज निकेतनने ठरवलंय की शेवटच्या षटकामध्ये मला जास्त धावा द्यायच्या नाहीत. ज्या प्रकारचं फील्ड सेटअप त्याने लावलंय आणि त्याच दिशेने मात्र तो गोलंदाजी सध्या तरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 4 चेंडूंमध्ये किती धावा अजूनही फलंदाज जमवेल, किती धावांचं लक्ष सेट करेल. सध्या 26 धावा आपण पाहतोय. धाव फलकावरती झालेल्या आहेत. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू थोडासा खाली राहिलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. महिला वर्ग आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेले आहेत. हरणवाडी प्रीमियर लीग 2026 मध्ये त्यांचं देखील शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आता 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 26 या आकड्यावर. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, अगदी गॅप शोधलाय आणि गॅप मध्ये खेळलाय. चेंडूला पाठवलाय नो आणि 4 चौकार. म्हणजेच आता पुढील संधी फलंदाजा करताय फ्री हिटची. फ्री हिटचा कसा फायदा फलंदाज उचलणार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31. फ्री हिटचा बॉल बॅटर साठी. ते मात्र अगदी चांगला बॉल निकेतनच्या माध्यमातून बॅटरी सेल टाक. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेस करतायत परंतु सक्सेसफुल चेस होणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार. आलाय चौकार. आता डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी आपण पाहिले तर या चौकाराच्या मदतीने आता झालेली आहे धाव फलकावरती 36. अजून शेवटचे आपण पाहिलं तर 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. रिव्हर्स स्वीपचा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. मात्र झेल पर्यंत पोहोचले परंतु झेल काही कंप्लीट होऊ शकला नाही आणि चेंडू जर आपण पाहिलं तर सीमा रेषे जवळ पोहोचतोय आणि मारतो या 50.
फटका इथे पाहायला मिळाला. झेलची संधी होती परंतु ते खराब फिल्डिंग आणि त्याच्याचमुळे या 4 धावा बहाल केल्या. अगदी बोनस मित्र म्हणून शेवटचा बॉल इथे मात्र नोचा इशारा पंचांकडनं येतोय. ओव्हर स्टेपिंग यावेळेला पाहायला मिळते. एक रन तिथे पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण आता पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 41 41 धावा. अजूनही शेवटचा बॉल या साई गणेश 11 आणि जय महाराष्ट्र टॉस यानंतर आपण पाहणार आहोत. इथे मात्र शफल झाले. फटका तर अगदी चांगला आहे आणि चेंडू गेलेला आहे सीमरेषा पलीकडे चौकार. पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. 46 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या 46 पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते देखील आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहावं लागणार. त्यात आपण पाहिलं भूषण काय जबरदस्त क्लास बॅटिंग त्याने केली. चौकार षटकारांची आतषबाजी त्याच्या बॅटमधून आली आणि 28 नॉट आउट या धावा त्याच्या बॅटमधून आल्या. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार योले भावेश पवार पवन केली एवं जोडी या संघाची. भावेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. दोन संघाचे कर्णधार जय महाराष्ट्र आणि साई गणेश 11 दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. या अगोदर देखील सांगितलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. चला जशी आता डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल या आपण ऐकूया जयनाथ भोईर सरांचा आवाज. 3 षटका 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 46 रन लक्ष्य आहे. धन्यवाद. साई गणेश 11 विरुद्ध जय महाराष्ट्र या दोन संघांदरम्यान नाणेफेक श्री प्रवीण भोईर यांच्या हस्ते उडवण्यात येत आहे. दरम्यान चालू असलेला सामना साई गणेश 11 विरुद्ध सानवी 11 विरुद्ध गौरीमाता 11 आणि साई गणेश 11 संघाने सानवी 11 संघाने 45 धावांचं आव्हान गौरीमाता 11 संघाच्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. बघूया मला वाटतं आतापर्यंत सगळ्यात सर्वोच्च धावसंख्या या 3 षटकाच्या सामन्यामध्ये या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिली. जबरदस्त फलंदाजी भूषण याने या आपल्या फलंदाजीमध्ये 28 धावांचं योगदान दिलं होतं. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. गौरीमाता 11 संघाची सलामीवीर हर्ष राऊत तन्मय अशी ही सलामीवीर जोडी. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. इथून विक्रांत पहिला षटक पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू सुरेख चेंडू पडतोय निर्धाव आणि दुसऱ्या डावाची अगदी सुरुवात होते दमदार विक्रांत द्वारा. हर्ष राऊत साई गणेश
11 आणि जय महाराष्ट्र 11 या दोन संघादरम्यान झाल्या नाणेफेकीमध्ये साई गणेश 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. हर्ष राऊत थोडंसं जबडून ठेवलेलं आहे विक्रांत याने. 45 धावांचं मोठं आव्हान 3 षटकात पार पाडायचं आहे. त्यासाठी मोठमोठाले फटक्यांची गरज आहे, ती म्हणजे गौरीमाता 11 संघाला. तिसरा चेंडू हर्षसाठी. हर्षने मात्र चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकललेला आहे. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होते. एकच धाव मिळते आणि गौरीमाता 11 संघाचं धाव संख्येचं खातं इथे खुललेलं आहे आणि एक धाव ही फलकावर लागलेली आहे. आता मात्र तन्मय बघूया पहिला चेंडू खेळेल आणि कट करण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख पद्धतीने हे षटक टाकलं जात आहे ते विक्रांतद्वारे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत आणि एक अवघी धाव त्याने दिलेली आहे आतापर्यंत. 5वा चेंडू पुन्हा एकदा सामोरं जाईल तो तन्मय. विक्रांत सुरेख गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा चालवला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू जातोय निर्धाव आणि 45 धावांचा पाठलाग करता करता पहिल्या षटकामध्ये अतिशय संथ गतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाववर निर्धाव चेंडू फेकले जात आहेत विक्रांतद्वारा. शेवटचा चेंडू असेल थोडासा शॉर्ट पिच चेंडू. चांगला समाचार, चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळलेला आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते भूषण यांच्या द्वारे. इथे मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावा पोहोचतायत 2 धावेवर. हा पहिल्या षटकाच्या अंती गौरीमाता 11 संघ पोहोचतोय. खूपच संत सुरुवात म्हणता येईल गौरीमाता 11 संघाची. कुठेतरी 3 षटकामध्ये 45 धावांचं एक महाकाय असं आव्हान दिले असताना फलंदाज थोडेसे निराश झालेले आहेत. फलंदाजीमध्ये अजूनही सूर त्यांना गवसलेला नाही. या दुसऱ्या षटकामध्ये त्यांना एक संधी आहे. जर 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच या सामन्यामध्ये ते पुन्हा एकदा पुनरागमन करू शकतात. बघूया तन्मय या दुसऱ्या षटकाला प्रारंभ करेल आपल्या फलंदाजीने आणि दुसरं षटक घेऊन येते साहिल, एक मध्यम गतीत तेज गोलंदाज. अप्रतिम सुरुवात. साहिल याने सुद्धा चांगली सुरुवात करून दिलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर गोलंदाजाचं मनोबल वाढतं. या दोन्ही षटकामध्ये आपण ते पाहिलं. पहिले चेंडू त्यांनी निर्धाव टाकले आणि नंतर त्यांना पुढील चेंडू टाकण्यात त्यांना खरोखर चांगलं बळ मिळतं, चांगली दिशा मिळते आणि फलंदाजांना जखडून ठेवण्याची ताकद त्यांच्यात प्राप्त होते. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा तन्मयसाठी. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न थोडेसे अपयशी ठरले आणि नाहक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद सुद्धा ठरतायत तन्मय आणि पहिल्या गड्याचं पतन होतंय गौरीमाता 11 संघाच्या. खराब सुरुवात म्हणता येईल गौरीमाता 11 संघाची. बॅटला बॉल लागत नसताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, तो सुद्धा सपशेल अपयशी ठरला आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकात या तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. आतापर्यंत तब्बल 2 षटक मिळून जवळजवळ 6 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. तिसरा चेंडू हर्षसाठी. हर्षाने जागा बनवून चेंडूला फेकून दिलेला आहे फाईन लेगच्या दिशेने. सरळ सीमारेषेबाहेर 4 धावा, चौकार. चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आपल्याला आतापर्यंत मिळणार आहेत पुढे आणि धावा जवळजवळ 39 धावा माराव्या लागणार आहेत आणि त्यासाठी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. साहिल थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. हर्ष राऊत
एक चौकार मारून नक्कीच आत्मविश्वास प्राप्त केला असेल. त्या आत्मविश्वासाने शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे त्याला. जर आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून द्यायची असेल शेवटच्या चेंडूपर्यंत टिचून आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. दरम्यान चौथा चेंडू घेऊन जाईल साहिल हर्षसाठी. इथे मोठा फटका, जबरदस्त शॉट आपण बघतो. इनसाइड आउट खेळलेला चेंडू सरळ सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. बारा धावसंख्येपर्यंत गौरी माता 11 संघ पोहोचलेला आहे. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. 5वा चेंडू हर्षसाठी. पुन्हा एकदा तोच प्रहार, तीच दिशा, चेंडूला सीमारेषे बाहेर. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. धावसंख्या पोहोचते 18 धावांवर. झाली वर एकदम 5 बॉल. आला आलाय क्याला आलाय क्याला आलाय 7 चेंडू आणि तब्बल 18 धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 28 धावा. आता लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू नक्की स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित होईल. एक अवांतर धाव लागेल गौरी माता 11 संघाच्या बाजूने आणि धावसंख्या पोहोचते 19 वर. 7 चेंडू 27 धावा. कुठेतरी साहिल याची लय बिघडवण्याचं काम करतोय. हर्ष एकच चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. शेवटच्या चेंडूवर हर्ष राऊत काय करतोय आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटची हलकीशी कडा. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावात. धन्यवाद डीजे. आता मात्र 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं कठीण असं आव्हान आणि खेळपट्टीवर यज्ञेश राऊत आणि निकेतन अशी ही जोडी आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी भूषण ज्याच्या हाती चेंडू सोपवलेला आहे कर्णधारांनी. थोडंसं कठीण आव्हान आहे मात्र अशक्य नाही. प्रयत्न केला तर ते साध्य होऊ शकते. बघूया यज्ञेश काय करतोय. 6 चेंडू 27 धावा. पहिला चेंडू भूषण टू यज्ञेश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. थोडासा बाहेर जाणारा चेंडू. यज्ञेशाला काही जमलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. विशाल राऊत यांच्याकडून यज्ञेश राऊत साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. सॉरी 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया किती षटकार मारू शकतो. 5 चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये उंचावरून एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील पूर्ण झालेली आहे. या 2 धावेची धावसंख्या 21 वर पोहोचते. यज्ञेशाचे प्रयत्न मात्र चालू आहेत. जास्तीत जास्त धावा उभारायच्या आहेत. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया पुन्हा एकदा सज्ज आहे यज्ञेश आणि भूषण जातोय षटकातील 3रा चेंडू घेऊन. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जातोय निर्धाव. धाव घेण्याचा इथे काही संधी मिळालेली नाही. चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक षटकारामागे 200 रुपयांचा रोख पारितोषिक लागलेला आहे यज्ञेश राऊत याला. विशाल
विशाल राऊत यांच्यातर्फे इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू जाते वन बाउन्सने, चौका, 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. आणि तब्बल धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. विशाल राऊत यांच्याकडून या चौकारासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. अजूनही या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. या सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. बघूया 200 रुपयाचं पारितोषिक प्राप्त करण्याची संधी आहे. इथे मिड विकेटच्या दिशेने मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे. साहिलच्या द्वारे एकच धाव मिळते. शेवटच्या चेंडूसाठी निकेतन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. औपचारिकता आहे शेवटच्या चेंडूची आणि विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब केलेला आहे ते गौरी माता सानवी 11 या संघाने. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय हवेत एसटीच्या मागे. चांगलं होते क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते. अशा प्रकारे गौरी माता 11 संघ तब्बल 27 धाव संख्येपर्यंत पोहोचला आणि सानवी 11 संघ 20 धावांनी या सामन्यामध्ये विजयी झालेला आहे. विजयी